मी म्हणाले दादा आज माझी सुट्टी आहे स्कूलसाठी, काल होता इंडिपेंडन्स डे म्हणून आज फ्रायडे, आज सॅटरडे आहे, मग उद्या संडे आहे म्हणून मी आज राधाचा बुक दाखवणार आहे माझा। बेसिकली ऍक्च्युली आम्हाला जन्माष्टमीच्या दिवशी आम्हाला राधा बनवायचं होतं, पण नाही पॉसिबल झालं, आम्ही मुंबईला होते। सो म्हटलं आज सुट्टी आहे आणि आता पाऊस सुद्धा थांबलेला आहे, म्हणून मग आम्ही आता राधाचं लुक करतोय आणि थोडंसं फोटोशूट करतो तिचं, कारण यावेळेस तिला मी स्कूलमध्ये राधा बनवलेलं त्यावेळेस नेमका पाऊस होता निघायच्या टायमाला आणि मला फोटोशूट नाही करता आलं, त्यामुळे मग आता आम्ही राधा बनतोय आणि व्हिडिओ बनवतोय। डुगूला मी म्हटलेलं मी तुला हेअरस्टाईलमध्ये बन बनवून देते, पण तिला ते बन नको होतं। ती मला बोलली मम्मा मला लॉंग हेअर्स पाहिजेत वेणी घालून आणि त्याला गजरा तू लाव आणि त्या पद्धतीने मला पाहिजे, तर तसं मी तिची हेअरस्टाईल केलेली आहे। मला काही इतकं फारसे हेअरस्टाईल जमत नाही, मी सिम्पलच करत असते नेहमी आणि दरवर्षी करत असते, पण यावर्षी फोटोज नाही जमले त्यामुळे म्हटलं परत करूया एकदा। आणि इतका पाऊस होता ना, ॲक्च्युली मॉर्निंगला जायचं होतं पण पाऊस भरपूर होता, त्यामुळे म्हटलं पाऊस थांबला तर आपण करून घेऊया, पटकन तयारी करूया आणि निघूया बाहेर थोडंसं शूटसाठी। आणि तिला ना असं तयारी करायला नटायला खूप आवडते, खूप हौशी येते या गोष्टीसाठी। आणि बोलता बोलता मला म्हणते की मम्मा तू माझा किती टाइम वेस्ट केलेला आहे, किती तू मेकअप करतेस, किती वेळ लावतेस। म्हटलं अगं बारीक बारीक गोष्टी असतात, म्हटलं ते कपाळाला लावायचे टिक्का गंध वगैरे या गोष्टी हळूहळू कराव्या लागतात म्हटलं, आणि मम्मीचा हात थरथरतोय म्हणून। सो हात नको लावू ना, ते निघेल ना, काय उपयोग, थांब जरा। सो अशी आमची राधा तयार आहे। राधा उभी राहा, राऊंड मार। सो राधाची तयारी झालेली आहे आणि राधा चालली आहे फोटोज काढायला, है ना राधा? हा, सो आम्ही आलो गार्डन मध्ये थोडंसं फोटोज काढायला तयारी करून। इकडे बघ, कुठे चालली ग? फोटो काढायला। कुठे आलीयस? क्रेन मध्ये पटकी आहे, पटकी आहे ना? ओके। मला भीती वाटतं पण पडणार नाही आणि कोणाची अजिबात नाही होईल। आता वेगवेगळी पद्धत निघाली आहे, तिकडे क्रेन लावणार आहे आणि ओके। सो स्टुडिओ मध्ये चाललेत, लेंगा उचल। हा हा हो, नाही ग,
या दिवशी निकम सरांची खूप कमतरता भासत होती, कारण नेहमी माझे फोटोज निकम सरच काढतात. इंस्टाग्रामवर जे फोटो माझे पोस्ट होतात ते. आता मटके असेच ठेवतात ट्रेनमध्ये बिनमध्ये असंच. चल स्वीट खातेच ना जसं काही. तुला स्नॅक्स काय पाहिजे? काय पाहिजे? फूल काय पाहिजे? पिंकल्स फ्लेवर पेपर ते बार्बिक्यू आहे वाटतं. डुग्गू बाहेर आली आहे म्हणजे काही घेणार नाही असं होणारच नाही, शक्यच नाही. त्यामुळे ती मला घेऊन आली आहे शॉपमध्ये, जनतामध्ये, आणि तिला जे हवं ते तिने घेतलंच शेवटी. आणि पझलसाठी आम्ही फिरलो पण आम्हाला पझल काही भेटलेलं नाही आहे, ते मला ऑनलाईनच मागावं लागेल. पझल्स म्हणजे गेम नाही आहे, ते वर्ड सर्च पझल्स तिला पाहिजे होतं आणि त्याने कॉन्सन्ट्रेट वाढतं मुलांचं. त्यामुळे ते मला इकडे भेटलं नाही पालघरमध्ये, मी ऑनलाईन मागवणार फ्लिपकार्टमधून. आणि अशा पद्धतीने आमचा जन्माष्टमीचा दिवस आम्ही सेलिब्रेट केला. जन्माष्टमी नाही, दहीहंडीचा दिवस आम्ही सेलिब्रेट केलं. डुग्गूला छान मस्त तयारी केली आणि फोटोशूट केलं. तर तुम्हाला डुग्गूची तयारी आवडली असेल, आमची राधा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.